मराठा योद्धा मनोजदादा जरांगे यांची सांगोला तालुक्यात वाटंबरे तालुका सांगोला या ठिकाणी उद्या 9 ऑगस्ट क्रांतीदिनी भव्य अशी जाहीर सभा होणार असून या संदर्भात सांगोला मीडिया या यूट्यूब चॅनलने या भव्य जाहीर सभेच्या आढाव्याची तयारी आज या ठिकाणी घेण्यात आली। तर सांगोला या ठिकाणी जाताना राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी व नागपूर या महामार्गावर ठिकठिकाणी मनोजदादांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले असून वाटंबरे या गावात सुद्धा भगवे झेंडे, पताका, त्याचबरोबर भव्य स्टेज, पार्किंग, त्याचबरोबर येणाऱ्यांची सुविधा अशा चांगल्या प्रकारची उद्याची ही जी सभा होणार आहे ती मोठी आणि भव्य होईल यासाठी सर्व मराठा बांधव झटतायत। या संदर्भात सांगोला मीडियाने मराठा समाज समन्वयक अरविंद नाना केदार यांच्याशी बातचीत केली असून त्यांनी या उद्याच्या होणाऱ्या आढावा बैठकीची तयारी जय जिजाऊ। उद्या 9 ऑगस्ट क्रांतीदिनी सांगोला तालुक्यात वाटंबरे या ठिकाणी संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणात येणाऱ्या अडचणी आणि उद्या 29 ऑगस्टपासून दादांचं होणारं आंदोलन या पार्श्वभूमीवर दादा उद्या 9 ऑगस्टला दुपारी 3 वाजता वाटंबरे छत्रपती शिवाजी हायस्कूल या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत। ते येत असताना वाडेगावकरांच्या वतीनं भव्य दिव्य असं स्वागत वाडेगावमध्ये होणार आहे सांगोलकरांच्या वतीनं आणि त्याचबरोबर वाडेगाव नाका कडलास नाक्याला मुस्लिम बांधवांच्या वतीनं स्वागत होणार आहे। वासूद चौकामध्ये त्यांचं स्वागत होणार आहे आणि हे सर्व स्वागत स्वीकारत दादा दुपारी बरोबर 3 वाजता छत्रपती शिवाजी हायस्कूल वाटंबरे या ठिकाणी सभेसाठी उपस्थित राहणार, आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि पुढच्या संघर्षाला ऊर्जा घेण्यासाठी ते येत आहे। हा संघर्ष अनेक वर्षाचा आहे। मराठा आरक्षणाबद्दल आत्ता काय बोलणं हे जेवढं उचित नाही त्यापेक्षा सर्व समाज यापासून ज्ञात आहे। अगदी या आंदोलनामध्ये दादांचा सन्मान करण्यासाठी आमची संवैधानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला आधारित आमची मागणी आहे। मराठा समाज हा पिचलेला आहे, मराठा समाजाची आर्थिक पिछेहाट झाल्या, आर्थिक पिळवणूक झाल्या, ही कुठंतर भरून करण्याचे समाजाला आरक्षणाशिवाय पर्याय नाही, ही भूमिका घेऊन आज सकल मराठा समाज सांगोल तालुका आणि संपूर्ण महाराष्ट्रभर मनोजदादा फिरतायत। म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, दादांचा त्या ठिकाणी सत्कार होणार आहे, तो एक बौद्ध समाजाच्या वतीनं होणार आहे, एक तालुका कमिटी आणि एक वाटंबर गावाच्या वतीनं त्या ठिकाणी सत्कार होणार आहे, मुस्लिम बांधवांच्या वतीने सत्कार होणार आहे। हे सर्व का तर एक निष्पाप, निष्कलंक, निडर आणि बेधडक नेतृत्व म्हणून जरांगे पाटील यांच्याकडे मराठा समाज पाहतो आणि संपूर्ण महाराष्ट्र पाहतो। ते किती बेधडक आहेत परवाच्या बातमीमध्ये किंवा परवाची पत्रकार परिषद झाली त्यामध्ये आपण सर्वांनी पाहिले। त्या ठिकाणी 50 एकर पार्किंगची सुविधा आहे, त्या ठिकाणी 3.5-4 एकरचं ग्राउंड आहे। हे सर्व कमी पडेल म्हणून सर्वांना विनंती आहे, जिथं जागा मिळते आपल्यासाठी स्क्रीनची व्यवस्था आहे, नाही पाहायला मिळालं तर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि दादा काय बोलते, दादाचं काय मार्गदर्शन आहे हे ऐकण्यासाठी आपण दुपारी 3 वाजता छत्रपती शिवाजी हायस्कूल वाटंबरे या ठिकाणी उपस्थित राहावं ही सांगोला तालुका संघर्ष समितीच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो। जय जिजाऊ। मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कौन आला रे कौन आला, मराठ्याचा वाघ आला, कौन आला रे कौन आला, मराठ्याचा वाघ आला। छत्रपती शिवाजी महाराज की जय।